हाय, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी उठले आणि काम आवरलं बाकीचं आणि नाश्ता करण्याची वेळ आली. तर समजायनाच की काय बनवायला पाहिजे, काय बनवायला पाहिजे. तर मग त्याच्यानंतर मला माझ्या मम्मीनी बनवलेलं शिकवला होता हा उपमा, रव्याचा उपमा तिखट. तर मग मला ते आठवलं आणि म्हणलं की तेच बनवावं. कारण की दररोजच असं वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं आणि दररोज वेगळं बनवायला टाईम पण नसतो. त्याच्यामुळं मग ठरवलं की तेच बनवू आणि पहिलं मी बनवायचे ना, तो सगळं चिकट व्हायचा आणि माझ्या मम्मीने मला हे शिकवलं. तर आता हा छान दाणेदार होतो. तर पहिला रवा भाजून घ्यायचा, त्याच्यानंतर फोडणीला कांदा टाकायचा, शेंगदाणे टाकायचे. मी शेंगदाणे नंतर टाकले ह्याच्यात, मी विसरले होते. मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची, जिरे, मोहरी, हळद असं सगळं टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं. मग त्यात रवा परत परतवायचा आणि गरम पाणी टाकायचं आणि असं मिक्स करत जायचं. ते कढईला पण नाही चिटकत आणि चवेला पण एक नंबर लागतो. एकदा ट्राय करून पहा.